क्लोरिनेशन ऑफ द मिथेन. आता त्याच्यामध्ये जी रिॲक्टिव्हिटी ऑफ द हॅलोजन कंपाऊंड आहे तर ती आपल्याला माहिती आहे की सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह फ्लोरीन आहे. त्याच्यानंतर सेकंड जो आहे तो क्लोरीन, देन ब्रोमीन अँड देन लास्टला आयोडीन. ओके. आणि जी रिॲक्टिव्हिटी ऑर्डर जी कार्बन आपल्याला अल्केन मधून जो हायड्रोजन रिमूव्ह करायची त्याची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर जी कार्बनची आहे ती आहे टर्शरी कार्बन मधला फर्स्ट रिप्लेस होईल, देन सेकंडरी अँड देन प्रायमरी. ओके. सो दिस इज द रिॲक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ द हॅलोजन अँड दिस इज द कार्बन. बरोबर. आता नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघणार आहोत द क्लोरिनेशन ऑफ द प्रोपेन. सो काय काय रिॲक्शन असे आहेत की ज्याच्यामध्ये काही प्रोडक्ट मेजर फॉर्म होतात आणि काही प्रोडक्ट मायनर मध्ये फॉर्म होतात. आता वेन वी हॅव टू डन द क्लोरिनेशन ऑफ प्रोपेन सो त्याच्यामध्ये 1 क्लोरोप्रोपेन फॉर्म होतो आणि त्याच्यासोबतच 2 क्लोरोप्रोपेन पण फॉर्म होतो. बट द क्वांटिटी ऑफ 1 क्लोरोप्रोपेन इज लेस एज कम्पेअर्ड टू द 2 क्लोरोप्रोपेन. आता आपण त्याची रिॲक्शन इथे बघूया. फर्स्ट वी हॅव टू राईट द प्रोपेन स्ट्रक्चर, that is the 3 carbon compound, okay. So it is a propane and it is react with chlorine molecule, same in presence of UV light, and we have to got a proportion of a 2 compound, right? So first, second, third. So we got a first, that is a 1 chloropropane, and in second compound the hydrogen atom of second carbon get replaced. Here we show that is the CH3. हे CH तसेच राहणार फर्स्ट याच्यात आणि पहिल्या कार्बन मधून एक हायड्रोजन रिप्लेस होणार. सो विच इज गेट सबस्टिट्यूटेड बाय क्लोरीन अँड वी गेट द CH2Cl प्लस सेकंड कंपाऊंड जो भेटणार तो तुम्हाला भेटणार आहे CH3 ॲज इट इज. बरोबर. सो हा हायड्रोजन रिप्लेस होणार. सो इथे हायड्रोजन ॲज इट इज अँड हिअर गेट अ क्लोरीन अँड सेम CH3 ॲज इट इज. Okay, so it is a 1 chloropropane and it is a okay, only the 1 chloropropane it get formed by the 45% and 2 chloropropane it is formed by the 55%. Okay. So some reaction, one product is formed major quantity and one is formed in a minor quantity. It's depend upon the halogen reactivity also and alkene reactivity also. आता सेकंड जर आपण बघितलं जर ब्रोमिनेशन केलं आपण ब्युटेनचं सेम एक प्रोडक्ट आपल्याला मेजर फॉर्म होणार आणि एक मायनर फॉर्म होणार. सो आपण आता ते बघूया. वी हॅव टू टेक द नाव ब्रोमिन एटम, that is a bromination of a alkane. We have to take example of butane. So we know the butane means 4 carbon structure. So first we write the structure of butane, that is a CH3, CH2, CH2, CH3, right? It is a butane. It react with the bromine कुठलीही केमिकल रिएक्शन लिहिताना त्याच्यासाठी त्या कंपाऊंडचं लेबलिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे, राईट? सो एक्झामला विदाउट लेबलिंग मार्क्स कट केले जातात. त्याच्यामुळे फर्स्ट यू हॅव टू लेबल इट ऑल कंपाऊंड. आता याच्यामध्ये सेम फर्स्ट 2 रेशो कंपाउंड फॉर्म होणार, दॅट इज अ 1 ब्रोमोब्युटेन. 1 2 3 4. You have to label on this side or this side same because there is no another functional group, right?
सो फर्स्ट कार्बन मधला पण ब्रोमीन एकीकडे अटॅच होणार आहे, सबस्टिट्यूट होणार आहे, आणि सेकंड कंपाऊंड मध्ये सेकंड कार्बनचा हायड्रोजन रिप्लेस होऊन ब्रोमीन तिथे सबस्टिट्यूट होणार आहे. सो वी गेट द प्रोडक्ट दॅट इज द CH3 CH2 CH2 CH2Br, that is the 1 bromo butane. Okay, and with this another product that get 2 bromo, आता सेकंड कार्बनचा एक हायड्रोजन रिप्लेस होणार, तिथे ब्रोमीन अटॅच होणार, देन हियर CH3, राइट. ओके, सो दिस टू प्रोडक्ट वी गेट. सो आता याच्यामध्ये पण बघितलं तर त्यांचं फॉर्मिंग प्रपोर्शन रेशो आर डिफरंट. आता जे 1 ब्रोमोब्युटेन आहे ते ओनली 3% फॉर्म होतं. ओके, अँड दिस इज फॉर्म बाय द नियर बाय 97 to 98% आपण बघणार तर 2 ब्रोमोब्युटेन फॉर्म होतं. आय होप यू ऑल अंडरस्टूड दिस ब्रोमिनेशन ऑफ ब्युटेन. आता सेकंड जी केमिकल प्रॉपर्टी आहे अल्केनची ती आहे कंबशन रिएक्शन. आता कंबशन म्हणजे आपल्याला माहिती आहे की एखादा कंपाऊंड आहे ते आपण इन प्रेझेन्स ऑफ एअर वी हॅव टू हीट इट, राईट. सो सेम द कंबशन रिएक्शन when alkane get heated in presence of air or in presence of dioxygen, means if oxygen is present we know this reaction is a oxidation reaction. Then we get the final product. Suppose we have to take methane, get oxidized in presence of air, we have to get the CO2 and water, right. H2O, right. So this is the combustion reaction of a alkane. सो याच्यामध्ये खूप अमाऊंट ऑफ हीट जी आहे ती इव्हॉल्व होते. आता फॉर एक्झाम्पल ह्या रिएक्शनचा जो डेल्टा H आहे, हीट ऑफ इव्हॉल्व एन्थाल्पी इज -890 किलोजूल पर मोल. ओके, सो दिस इज द सिंपल कंबशन रिएक्शन. तर तुम्हाला एक्झामला आलं तर तुम्हाला फक्त रिएक्शन लक्षात ठेवायची आहे, ही वाली की मिथेनला इट इज द सेम एज अ ऑक्सिडेशन रिएक्शन, राईट. So you have to remember only oxidation reaction which is included in this combustion reaction. आता next आहे pyrolysis. आता आपल्याला माहिती आहे pyro means काय, heat. So this reaction is happening in presence of heat, right. So आता pyrolysis मध्ये जे alkanes आहेत जर आपण त्यांना in absence of air जर heat केला at a higher temperature which is get break down into the lower alkane then alkene molecules, right. So pyrolysis मध्ये simply you have to mention that if alkane is heated in absence of air we get the lower alkane or alkene molecules, right. Next important reaction आहे ती आहे the reforming reaction. Okay, so the reforming मध्ये काय होतं, मोस्टली जे स्ट्रेट चेन अल्केन आहेत त्याच्यामध्ये सपोज द कार्बन नंबर 6 टू कार्बन नंबर 10, राईट. सो जे हे स्ट्रेट चेन अल्केन आहेत 6 to 10 आपण त्यांना एका पर्टिक्युलर टेम्परेचरला आणि अंडर द 10 to 20 एटमॉस्फेरिक प्रेशर वरती जर आपण त्यांना हीट केलं सो दे कॅन सायकलायझेशन और दे कॅन कन्वर्टेड इनटू द रिंग लाइक स्ट्रक्चर, दॅट इज द कन्वर्टेड इनटू सिम्पली द बेन्झीन, राइट. सो दिस रिएक्शन इज इन्वॉल्व्स द सायमल्टेनियस डिहायड्रोजिनेशन. ओके, सो आता आपण एक एक्झाम्पल घेऊया इथे. सपोज वी हॅव टू टेक हेक्सेन. The hexane means 6 hydrogen atom. So CH3, CH2, it is a CH3. It is a 1, 2, 3, 4, 5, 6. So it is a N hexane. Okay. At 773 Kelvin temperature and we have to maintain the 10 to 20 atmospheric pressure. Okay, this reaction is carried out in presence of the particular catalyst. Suppose
First here we have to take vanadium oxide, then we have to take chromium oxide also we have to take, and this is formed into the ring like benzene structure. It is a benzene and the 4 hydrogen get replace it. Okay, so this reaction is also called as the aromatization. Okay, because the aromatic compound is formed. Okay, so now you hope you all understood this topic, that is the chemical reaction of a alkane. Thank you.